हाय मित्रांनो, आज मी असाच एका ठिकाणी फिरायला आलो होतो. मला माहीत नाही मी कुठे आलो आहे. एका ठिकाणी गाडी थांबवली आणि रस्त्यात पायवाट चालत चालत जंगलात घुसलो कुठेतरी. जवळजवळ 15-20 मिनटं चालल्यानंतर मला हा मस्त निसर्ग दिसला. दगड होता मस्तपैकी. त्या दगडावर थांबलो. पाऊस आला. आहा हा, त्या दगडावर बसून ज्या पावसात भिजलो ते मजाच काही वेगळी. शॉवर तर गेला, शॉवर म्हणजे काहीच नाही आहे. आणि आजूबाजूला कोणी नाही आहे, काही नाही आहे. आणि समोर एक आता वॉटरफॉल क्रिएट झाला. मग अशी वॉटरफॉल काहीच नव्हते. तुम्हाला दाखवतो उलटा करून. एक मिनिट. हे पहा, आताच पाऊस येऊन गेला आहे. समोर वॉटरफॉल तयार झालेत, पण त्या जंगलात जाता नाही ना, कारण खूप झाडी दिसते. मला इथपर्यंत मी आलो एकटाच. पण हे करीत असताना, म्हणजे मी पावसावर एन्जॉय करत असताना ह्या दगडावरती मला काही जुन्या गोष्टी सापडल्या. म्हणजे फॉर एक्झाम्पल, आता हा तुम्हाला हे माहिती असेल तर माहीत नाही. हे तुम्ही जर कधी अभ्यास केला असेल तर याच्यामध्ये हा एक गेम आहे. एक्झॅक्टली गेम लक्षात नाही आहे, मी कमेंटमध्ये टाकून देईल नंतर. हा बघा, ह्याच्यामध्ये 1 2 3 4 आणि हा इथे एक 5, नंतर मग 1 2 3 4 आणि नंतर इथे एक खड्डा बनवलेला आहे. हा गेम कसं खेळतात ते मला इंटरनेटवरती बघायचं. ॲक्च्युली मला खूप उत्सुकता होती आणि मला ह्याच कातळावरती दिसून आला. त्याच्याबरोबर नंतर मी ह्या कातळाचा अजून शोध घेतला. पावसामध्ये भिजत असताना अजून एका ठिकाणी सापडला. आय थिंक इकडे इकडे हा, इथे एक आहे, कच्चा आहे. 1 2 3 4 5, 1 2 आणि 3 हे कच्चे आहेत. तो तिथे एकदम मस्त बनवलेला होता. आणखी एक गंमत, मला वाचता आलं पण ते एक्झॅक्टली काय होतं कळलं नाही. पण ते तिथे नाव कोरलेलं आहे. आता ह्या जंगलामध्ये हे नाव कोरायला कोण आलं बघा, तुम्हाला वाचता आलं तर. येस, मला वाटलं आत्माराम असावं, कारण का आत्माराव हे दिसतंय, दिसतंय असं आणि इथे हे समजत नाही एक्झॅक्टली काय आहे हे. मला असं वाटलं हे आत्माराम असावा, हा त असावा, म असावा, आत्मा, आणि हा राव, हा क्लिअर दिसतोय राव, बरोबर. हा आत्माराव, पण एक्झॅक्टली नाव नाही सगळं कळतं. मी दुसरीकडे शोधण्याचा प्रयत्न केला, पण ह्या 3 गोष्टी मला दिसून आल्या. आणि ज्यावेळी मी हे ऐकलं होतं त्या गेमबद्दल, तेव्हा असंही होतं की पूर्वीच्या काळामध्ये कल्याण बंदरापासून वरती घाटावरती जाताना लोक